मित्रांनो, तुम्हाला सुखकर आणि चिंतामुक्त जीवन जगायचं आहे का? तुमच्या आर्थिक भविष्याची चिंता तुम्हाला नेहमी सतावत असेल तर ही चिंता दूर करण्याचा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे आपल्या रोजच्या खर्चाचे व्यवस्थापन कसे करावे, बचत कशी करावी आणि गुंतवणूक कशी करावी याबाबतची सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासाला। आपल्या मासिक उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे जेणेकरून आर्थिक ताण येणार नाही, आपल्या खर्चाचे वर्गीकरण कसे करावे जेणेकरून गरजेच्या गोष्टींवर पैसे खर्च होतील, दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता साधण्यासाठी कोणत्या बचतीच्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे, गुंतवणुकीचे धोरण कसे ठरवावे ज्यामुळे कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकेल, आपत्कालीन निधी कसा तयार करावा जेणेकरून अनपेक्षित घटनांमध्ये आर्थिक संकट टाळता येईल। मित्रांनो, हे प्रश्न आपल्या मनात नक्कीच येत असतील। या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या एकाच व्हिडिओत मिळणार आहेत। आर्थिक स्वातंत्र्य हे एक असे स्वप्न आहे जे अनेकांना सत्यात उतरवायचे असते, परंतु यासाठी नेमके काय करावे लागेल याचे उत्तर 3 पिग्स टू फायनान्शियल फ्रीडम या ऋषी पिपरिया यांच्या पुस्तकात आपल्याला आढळते। या पुस्तकात 3 डुकरांच्या म्हणजे पिग्सच्या गोष्टींचा वापर करून आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग सोप्या भाषेत मांडलेला आहे। चला या पुस्तकाचा सारांश आणि त्यातील महत्त्वाच्या टप्प्यांची ओळख आपण करून घेऊया। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण एक एक मुद्दा पाहूया। पहिलं पिग, खर्चाचे नियंत्रण। पहिलं पिग आपल्याला आर्थिक नियोजनातील पहिल्या महत्त्वाच्या तत्वाची शिकवण देते, ती म्हणजे खर्चाचे नियंत्रण। या टप्प्यावर आपल्याला आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवून आपली उत्पन्नाची आणि खर्चाची योग्य सांगड घालणे आवश्यक आहे। अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आणि गरजेच्या गोष्टींवर पैसा खर्च करण्याची सल्ला दिलेला आहे। हे डुक्कर म्हणजेच पिग आपल्याला तोला मोलाचं जीवन जगणे या विचारधारेकडे घेऊन जाते। तोला मोलाचा बजेट, खर्चाचे नियंत्रण हे फक्त खर्च कमी करण्यावरच अवलंबून नाही तर ती योग्य नियोजनावरही अवलंबून आहे। तर आपल्या आर्थिक उत्पन्नानुसार बजेट तयार करून त्या बजेटच्या मर्यादेत राहणे आवश्यक आहे। या टप्प्यावर आपल्याला बचतीला प्राथमिकता देऊन विविध खर्च श्रेणींमध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे। तिसरं पीक म्हणजे बचत आणि गुंतवणूक। इथे दुसरं पीक आपल्याला बचत आणि गुंतवणुकीचं महत्त्व समजावून सांगते। बचत ही आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पहिली पायरी असते, पण बचत केलेल्या पैशांचा योग्य उपयोग कसा करावा हा प्रश्न आपल्यासमोर नेहमीच येतो। या टप्प्यावर पुस्तक आपल्याला विविध गुंतवणूक पर्यायांची ओळख करून देते। यामध्ये शेअर बाजार, म्युच्युअल फंड, रोख्यांचे व्यवस्थापन यांचा समावेश होतो। यामुळे आपली बचत वाढवण्याची आणि त्यातून नियमित उत्पन्न मिळवण्याची क्षमता वाढते। गुंतवणुकीचे विविध मार्ग, संपत्ती निर्मितीसाठी विविध गुंतवणूक पर्यायांचा विचार करावा लागतो। रिअल इस्टेट, सोने, स्टॉक, म्युच्युअल फंड, एफडीज आणि पीपीएफ यासारख्या विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे। आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि धोका सहन करण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करणे आवश्यक आहे। या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य साध्य करण्यासाठी मदत करते। तिसरं पीक म्हणजे सुरक्षा आणि विमा। तिसरं पीक आपल्या आर्थिक सुरक्षेची काळजी घेते। जीवनात अनपेक्षित घटना घडू शकतात ज्यामुळे आपले संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडू शकते। यासाठी विमा हे एक महत्त्वाचे साधन आहे। जीवन विमा, आरोग्य विमा, मालमत्ता विमा यांचा योग्य वापर करून आपल्याला आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची आर्थिक सुरक्षा निश्चित करता येते। आपत्कालीन निधी, फक्त विमा पुरेसा नसतो तर आपत्कालीन निधी राखणे सुद्धा आवश्यक आहे। 3 ते 6 महिन्यांच्या जीवनावश्यक खर्चांची रक्कम एकत्रित करून ती आपत्कालीन निधी म्हणून ठेवली पाहिजे। या निधीचा वापर फक्त तात्काळ आर्थिक आपत्कालीन परिस्थितीतच करावा। त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणींना तोंड देताना आपली नियमित गुंतवणूक आणि बचत योजनांना धक्का बसणार नाही। आर्थिक शिस्त पाळणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। आपल्याला वेळोवेळी आपल्या खर्चाचे पुनरावलोकन करणे, गुंतवणुकीचे नियमित विश्लेषण करणे आणि आर्थिक उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित ठेवणे गरजेचे आहे। आर्थिक शिस्त आपल्याला आपल्या ध्येयावर निष्ठेने टिकून राहण्यासाठी आणि दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी
मदत करते. या पुस्तकाचा मुख्य उद्देश आपल्या जीवनात आर्थिक स्वातंत्र्य साध्य करण्यासाठी 3 साध्या पण प्रभावी टप्प्यांवर लक्ष केंद्रित करणे हे आहे. खर्चाचे नियंत्रण, बचत व गुंतवणूक आणि आर्थिक सुरक्षा यावर योग्य पद्धतीने काम केल्यास आपण आपल्या आर्थिक उद्दिष्टांकडे एक पाऊल पुढे जाऊ शकतो. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करावे लागतील, पण योग्य मार्गदर्शन आणि शिस्त पाळल्यास ते नक्कीच शक्य आहे. ऋषी पिपरिया यांनी सुलभ आणि प्रभावी भाषेत आर्थिक स्वातंत्र्याची संकल्पना इथे मांडलेली आहे. जर आपण ही तत्त्वे आपल्या आयुष्यात लागू केली तर आर्थिक स्वातंत्र्य हे केवळ स्वप्न न राहता वास्तविकता नक्कीच बनेल. खर्चाचे नियंत्रण करण्यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स आपण या पुस्तकातून शोधू शकतो, जसे की बजेट तयार करा, उत्पन्न आणि खर्चाचे वर्गीकरण, आपल्या मासिक उत्पन्नाच्या आधारावर विविध खर्च श्रेणी तयार करा, जसे की घर खर्च, बचत, गुंतवणूक, मनोरंजन, प्रवास इत्यादी. वास्तविक खर्चाचा मागोवा ठेवा. महिन्याच्या शेवटी प्रत्येक खर्चाची तपासणी करा आणि ते बजेटशी जुळत आहे का ते पहा. अनावश्यक खर्च ओळखा आणि त्यांना नियंत्रित करा. गरज आणि इच्छा यातील फरक ओळखा. आवश्यक व इच्छा यामध्ये फरक काय आहे, तर आपल्याला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि कोणत्या गोष्टी फक्त इच्छेवश असतात हे ओळखा. फक्त गरजेच्या गोष्टीवर खर्च करा. विचारपूर्वक खरेदी. काहीतरी खरेदी करण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारा, ही वस्तू खरेच आवश्यक आहे का, याशिवाय काम चालेल का. हे प्रश्न अनावश्यक खरेदी टाळण्यास मदत करतील. नगदी व्यवहारावर लक्ष ठेवा. डिजिटल पेमेंटचा वापर. अगदी नगदीपेक्षा डिजिटल पेमेंट करणे अधिक फायदेशीर ठरते, कारण ते सर्व खर्च ट्रॅक करण्यास मदत करते. बँक स्टेटमेंट किंवा मोबाईल ॲप्सद्वारे खर्चाचे विश्लेषण करणे सोपे होते. खर्चावर मर्यादा ठेवा. एक निश्चित रक्कम ठरवा जी आपण दर महिन्याला नगदी स्वरूपात खर्च करू इच्छिता. हा खर्च संपल्यावर पुढचा नगदी खर्च बंद करा. छोट्या बचतीचे महत्त्व ओळखा. छोट्या छोट्या बचतीचे नियोजन. नियमित खर्च कमी करण्याचे मार्ग शोधा, जसे की वीज, पाणी, इंटरनेट, पेट्रोल इत्यादीच्या खर्चात बचत करा. स्मार्ट शॉपिंग. डिस्काउंट, कूपन आणि ऑफरचा वापर करून खरेदी करा. ऑनलाईन तुलना करूनच वस्तू खरेदी करा. आपत्कालीन निधी तयार करा. आपत्कालीन निधी. अनपेक्षित खर्चासाठी एक स्वतंत्र निधी तयार करा. हा निधी केवळ अत्यंत आवश्यक परिस्थितीतच वापरा. अल्कोहोल आणि फास्ट फूडसाठी बजेट ठरवा. आहार व खर्च नियोजन. बाहेर खाणे आणि अल्कोहोलवर पैसे खर्च करण्याऐवजी घरगुती आहारावर अधिक लक्ष केंद्रित करा. यामुळे आरोग्य आणि पैशांची बचत दोन्ही होऊ शकतात. कर्जाची व्यवस्थित नियोजन करा. कर्जाची पुनर्रचना. ज्या कर्जावर अधिक व्याजदर आहे ती आधी परत करा. कर्जाची व्याजदर कमी करण्यासाठी पुनर्वित्त पर्यायांचा विचार करा. कर्जाच्या मर्यादेत राहा. जास्त कर्ज घेणं टाळा आणि जे कर्ज घेतलं आहे त्याची वेळेवर परतफेड करा. मनोरंजन खर्च कमी करा. मनोरंजन खर्चाचे नियोजन. चित्रपट, रेस्टॉरंट, प्रवास यासाठी मासिक बजेट तयार करा आणि ते मर्यादेच्या बाहेर जाऊ नये याची काळजी घ्या. जर खर्च मर्यादेपेक्षा जास्त झाला असेल तर पुढच्या महिन्यात त्यात कटौती करा. खर्चाचे पुनरावलोकन करा. मासिक खर्चाचे विश्लेषण. प्रत्येक महिन्याच्या शेवटी आपल्या खर्चाचे विश्लेषण करा. यामुळे आपल्याला कोणत्या क्षेत्रात अधिक खर्च झाला आहे आणि पुढील महिन्यात कोणत्या खर्चावर कटौती करावी लागेल हे कळेल. स्पेंडिंग डायरी ठेवा. प्रत्येक खर्चाची नोंद ठेवून त्याचे पुनरावलोकन करा. यामुळे लहान लहान खर्चावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करा. आर्थिक उद्दिष्टे ठरवा. आपली दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे जसे की घर खरेदी, निवृत्ती नियोजन, शिक्षण खर्च याची स्पष्टता ठेवा. ही उद्दिष्टे लक्षात ठेवून खर्च आणि गुंतवणूक करा. या प्रॅक्टिकल टिप्समुळे आपल्याला आपल्या खर्चाचे नियंत्रण ठेवणे सोपे जाईल आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य साध्य करता येईल. बचत व गुंतवणूक करण्यासाठी प्रॅक्टिकल टिप्स पुढील प्रमाणे आहेत. तर बजेट तयार करा. वार्षिक आणि मासिक बजेट. आपल्या मासिक आणि वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर एक बजेट तयार करा. उत्पन्नाच्या किती टक्के रक्कम बचतीसाठी ठेवायची आहे ते ठरवा. खर्चाचं वर्गीकरण. घर खर्च, गुंतवणूक, आपत्कालीन निधी, मनोरंजन, प्रवास इत्यादी खर्चाचे वर्गीकरण करा. प्रत्येक वर्गासाठी ठराविक बजेट ठेवा आणि त्याप्रमाणेच खर्च करा. स्मार्ट बचत योजना तयार करा. ऑटोमॅटिक ट्रान्सफर सेट करा. आपल्या बँक खात्यातून प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला ठराविक रक्कम बचत खात्यात किंवा गुंतवणुकीत स्वयंचलितपणे ट्रान्सफर होईल
अशी व्यवस्था करा. हे आपल्या बचतीला एक नियमितता देते. संपत्ती निर्मितीसाठी SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सुरू करा. SIP हे एक नियमित बचतीचे साधन आहे जे आपल्याला प्रत्येक महिन्यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करते. गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय निवडा. म्युच्युअल फंड आणि शेअर्स. दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी म्युच्युअल फंड, शेअर्स किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करा. PPF आणि FD. जर आपल्याला स्थिर परतावा हवा असेल तर PPF आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करा. हे कमी जोखमीचे पर्याय आहेतच. पोस्ट ऑफिस योजना. पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजना असतात, जसे की सुकन्या समृद्धी, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम इत्यादी. यांचा विचार करून दीर्घकालीन बचत योजना तयार करा. आपत्कालीन निधी कसा तयार करायचा? आपत्कालीन खर्चासाठी निधी ठेवा. 3 ते 6 महिन्याच्या जीवनावश्यक खर्चाची रक्कम आपत्कालीन निधी म्हणून ठेवणे आवश्यक असते. हा निधी फक्त अनपेक्षित परिस्थितीतच आपल्याला वापरायचा आहे. लिक्विड फंड किंवा सेव्हिंग अकाउंट. यासाठी आपल्याला आपत्कालीन निधी लिक्विड फंड किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवा, जेणेकरून त्याची तात्काळ उपलब्धता राहील. लक्ष आधारित गुंतवणूक करा. लक्ष्य निश्चित करा. आपल्या दीर्घकालीन आणि अल्पकालीन उद्दिष्टांचे स्पष्ट वर्णन करा, जसे की घर खरेदी, मुलांचे शिक्षण, निवृत्ती योजना. हे लक्षात ठेवून गुंतवणूक योजना तयार करा. लक्ष्य साध्य करण्यासाठी योग्य साधने निवडा. शेअर्स, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट, गोल्ड इत्यादी सारख्या विविध साधनांमध्ये गुंतवणूक करून आपली उद्दिष्टे साध्य करा. स्मार्ट शॉपिंगची सवय कशी लावायची? कूपन आणि डिस्काउंटचा वापर. खरेदी करताना कूपन, डिस्काउंट आणि ऑफरचा योग्य वापर करा. हे आपल्या बचत वाढवण्यासाठी मदत करेल. प्रभावी खरेदी यादी तयार करा. खरेदी करण्यापूर्वी एक यादी तयार करा आणि त्याच्याच आधारावर खरेदी करा. यामुळे अनावश्यक खर्चावर तुमचे नियंत्रण राहील. कर्जाची पुनर्रचना कशी करायची? कर्ज कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपल्यावर कर्ज असेल तर त्याची व्याजदर कमी करण्याचे मार्ग शोधा. ज्या कर्जाची व्याजदर अधिक आहेत ते आधी फेडा. कर्जासाठी मासिक बजेट तयारच ठेवा. कर्ज फेडण्यासाठी आपल्या बजेटमध्ये एक निश्चित रक्कम ठेवली पाहिजे. कर्जाची वेळेवर परतफेड करून आपला क्रेडिट स्कोअर सुधारू शकता. आर्थिक साक्षरता कशी वाढवायची? आर्थिक साक्षरतेसाठी थोडासा वेळ काढा. दर महिन्याला आपल्या आर्थिक ज्ञानात वाढ करण्यासाठी वेळ द्या. पुस्तके वाचा. वित्तीय सल्लागारांशी चर्चा करा. काही महत्त्वाचे व्हिडिओ पहा. ऑनलाईन कोर्सेसमध्ये सहभागी व्हा. नवीन गुंतवणूक पर्यायांची माहिती घ्या. सतत नवीन गुंतवणूक पर्यायांची माहिती घ्या आणि ते आपल्या आर्थिक नियोजनामध्ये समाविष्ट करण्याचा विचार करा. तुम्ही आमच्या व्हिडिओशी जोडून राहिल्यास तुम्हाला हे नक्कीच करता येईल. फालतू खर्च टाळा. अनावश्यक सबस्क्रिप्शन रद्द करा. ज्या गोष्टी आपल्याला नियमितपणे वापरल्या जात नाहीत त्या सदस्यता रद्द करा. कॅशबॅक आणि रिवॉर्डचा वापर कसा करायचा? क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉईंट्सचा योग्य वापर करून बचत वाढवा. वार्षिक बचत लक्ष्य निश्चित कसं करायचे? बचतीचे वार्षिक उद्दिष्ट ठेवले पाहिजे. प्रत्येक वर्षासाठी ठराविक बचतीचे लक्ष्य ठेवा आणि ते साध्य करण्याचा प्रयत्न करा. वार्षिक पुनरावलोकन करा आणि गरजेनुसार बचत वाढवा. या प्रॅक्टिकल टिप्समध्ये सुद्धा आपल्याला नवीन मुद्दे मिळतील. आपल्याला बचत आणि आर्थिक नियोजन अधिक प्रभावी करता येईल, ज्यामुळे आपण आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करू शकाल. आर्थिक सुरक्षा साध्य करण्यासाठी कोणते प्रॅक्टिकल टिप्स आहेत? तर त्या अशा आहेत. आपत्कालीन निधी तयार करणे. कमीत कमी तुम्हाला 6 महिन्याचा खर्च आपल्या मासिक खर्चाच्या 6 महिन्याचा निधी आपत्कालीन निधी म्हणून वेगळा ठेवला पाहिजे. हा निधी अनपेक्षित परिस्थितीतच उपयोगी पडतो, जसे की नोकरी गमावणे, आरोग्य समस्या किंवा इतर अनपेक्षित खर्च. लिक्विड फंडात गुंतवणूक कशी करायची? तर आपत्कालीन निधी लिक्विड फंड किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवला पाहिजे, जेणेकरून त्याची त्वरित उपलब्धता राहील. विमा घेतला पाहिजे. जीवन विमा. जीवन विमा आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करतो. योग्य कव्हरसह जीवन विमा पॉलिसी घ्या, ज्यामुळे आपल्या कुटुंबाला आपल्या अनुपस्थितीत आर्थिक मदत मिळू शकते. आरोग्य विमा. आरोग्य विम्याच्या माध्यमातून मोठ्या वैद्यकीय खर्चापासून बचाव करता येतो. कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आरोग्य विमा पॉलिसी घेतली पाहिजे. प्रॉपर्टी आणि वाहन विमा. आपल्या मालमत्ता आणि वाहनांसाठी विमा घ्या, ज्यामुळे अनपेक्षित घटनांमध्ये नुकसान भरपाई मिळू शकते.
कर्जाचा भार कमी कसा केला पाहिजे, आपल्या कर्जाची पुनर्रचना करा. उच्च व्याजदराची कर्ज असल्यास त्याचे पुनर्वित करा किंवा ते शक्य तितके लवकर फेडा. कर्जाचा भार कमी झाल्यास आर्थिक सुरक्षा वाढू शकते. क्रेडिट कार्ड कर्ज टाळलंच पाहिजे. क्रेडिट कार्ड कर्जाचा जो आहे व्याजदर जास्त असतो, त्यामुळे क्रेडिट कार्ड बिल वेळेवर फेडणे आवश्यक आहे. लक्ष्य आधारित गुंतवणूक कशी करायची, तर यासाठी तुम्ही दीर्घकालिक उद्दिष्टे ठरवा. आपल्या भविष्याच्या गरजांची जाणीव ठेवा, जसे की मुलांचे शिक्षण, निवृत्ती, घर खरेदी इत्यादी सारख्या दीर्घकालीन गुंतवणूक योजना करा. संपत्ती निर्मिती, जसे की सांगितल्याप्रमाणे शेअर्स, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट, गोल्ड, PPF आणि इतर काही साधनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता. यामुळे दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य तुम्हाला मिळू शकते. आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी आपल्याला सांगितलेले आहेत मुद्दे, त्यानुसार आपण करू शकता. फायनान्शियल सल्लागाराची मदत घेऊ शकता आणि बचतीचे महत्त्व ओळखा. नियमित बचत, प्रत्येक महिन्यात आपल्या उत्पन्नाचा एक निश्चित टक्का रक्कम बचतीसाठी ठेवली पाहिजे. साधारणतः तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे 10% दरमहा बचत करणं आवश्यक आहे. आपल्या आकस्मिक खर्च आणि भविष्यातील गरजांसाठी हे उपयोगी पडतील. अत्यावश्यक खर्च आणि विलासासाठी वेगळे बजेट, आपल्या बचतीला धक्का न लागेल अशा प्रकारे हे बजेट तयार करा. अनावश्यक खर्च आणि विलासासाठी ठराविक मर्यादा ठेवा. कर नियोजन करा. कर वाचवण्यासाठी गुंतवणूक कशी करायची, तर कर बचतीसाठी योग्य योजनांमध्ये गुंतवणूक करा, जसे की ELSS म्युच्युअल फंड, PPF, NSC आणि LIC पॉलिसी. यामुळे आपल्याला कर वाचवण्याबरोबरच दीर्घकालीन फायदा मिळतो. टॅक्स फायलिंग वेळेवर करा. कर वेळेत भरणे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. हे आपल्याला कोणत्याही कर संबंधित समस्यांपासून दूर ठेवते. आर्थिक नियोजन पुनरावलोकन, वार्षिक पुनरावलोकन करा. दरवर्षी आपल्या आर्थिक स्थितीचे आणि गुंतवणुकीचे पुनरावलोकन केले पाहिजे. लक्ष्य प्राप्तीवर नेहमीच लक्ष ठेवा. आपले आर्थिक उद्दिष्टे साध्य होत आहेत का याचे रोज किंवा दर महिन्याला पुनरावलोकन करा आणि त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा करा. अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत तयार करा. साईड बिझनेस किंवा पार्ट टाईम जॉब, अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करा. हे उत्पन्न आपली आर्थिक सुरक्षा अधिक मजबूत करू शकते. अडचणीच्या काळात उत्पन्नाची खात्री, आपल्या मुख्य नोकरी व्यतिरिक्त इतर उत्पन्नाचे स्रोत तयार केल्यास अडचणीच्या काळात आपल्याला आर्थिक सुरक्षितता मिळू शकते. नियमित आरोग्य तपासणी करा. आरोग्य चाचण्या, आपले आरोग्य सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा. योग्य आहार, व्यायाम आणि ताण व्यवस्थापनाचे पालन करून आरोग्याच्या समस्या टाळा, ज्यामुळे अनपेक्षित वैद्यकीय खर्च कमी होऊ शकतात. या प्रॅक्टिकल टिप्समुळे आपल्याला आर्थिक सुरक्षा साध्य करण्यासाठी नक्कीच मदत मिळेल, ज्यामुळे आपल्याला अनपेक्षित घटनांमध्ये सुद्धा स्थिरता आणि सुरक्षितता मिळू शकते. आता आपण पाहिलेलं आहे की सुखकर आणि चिंतामुक्त जीवनासाठी पैशांचे व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे. तुम्ही ही सोपी पद्धत अवलंबून तुमच्या आर्थिक स्थितीला नियंत्रणात ठेवू शकता आणि चिंतामुक्त जीवन जगू शकता. या टिप्स वापरून तुमच्या भविष्यासाठी एक मजबूत आधार तयार करा. या व्हिडिओला तुमचे मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि त्यांनीसुद्धा आर्थिक नियोजनात सुधारणा करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे अशी आशा करतो. अधिक माहितीसाठी आणि टिप्ससाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओसाठी पुन्हा भेटा. तुमच्या आर्थिक प्रवासाला हार्दिक शुभेच्छा.